नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आपल्या मशीनसाठी मोटर कोणती योग्य आहे. जर तुमच्याकडे हाफ शटल मशीन आहे या टाईपची, तर तुम्ही याला 1/16ची मोटर लावू शकता या पद्धतीची. जर तुमच्याकडं पिकोची मशीन आहे तर त्याला दोन्ही मोटर चालेल. एक चालेल तुमच्याकडे 1/12ची आणि एक चालेल तुमच्याकडे विदाऊट ब्रशची, म्हणजे बगर ब्रशवाली, त्याच्यामध्ये आवाज नसतो. दुसरा विषय असा आहे की तुमच्याकडे आहे जर फुल शटल म्हणजे अम्ब्रेला मशीन, ज्याला आपल्या मराठी भाषेमध्ये आपण अम्ब्रेला म्हणतो, तर त्या टाईपची मशीन आहे तर तुम्ही त्याला लावू शकता 1/12, 1/16 प्लस विदाऊट ब्रश, या तिन्ही पण लागतात. आता कोणती योग्य आहे त्याच्याबद्दल चर्चा करू. जर तुमच्याकडे हाफ शटल मशीन आहे, जुनी असो नवी असो कोणती असो, तर त्याच्यामध्ये तुम्ही माझ्या मते लावायला पाहिजे 1/16ची मोटर. ती लावण्यासाठी योग्य आहे. ती तुम्ही दुकानातून घेऊन जा, घरच्या घरी फिट करू शकता याप्रमाणे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्याकडं तुमच्या एरियात नाही मिळाली, समजा एक उदाहरणार्थ 1/16ची मोटर, भरपूर ठिकाणी नाही ठेवत लोक, कारण की मार्जिन कमी आहे आणि दिसायला पण लहान दिसते, तर 1/12ची घ्या. ती फक्त थोडीशी महाग जाईल आणि ती तुम्हाला पाट्यावर फिट करावं लागेल या पद्धतीने. म्हणजे तुम्हाला प्लाऊडवर लावावं लागेल, तर त्यासाठी कारागीर लागेल. 100-150 रुपये तो तुमच्याकडून घेऊ शकतो. तिसरी आपली मशीन आहे पिकोची मशीन. पिकोसाठी माझ्या मते तुम्ही जास्त करून त्याला लावू शकता विदाऊट ब्रशची, जर तुमची मशीन जुनी आहे तो या पद्धतीची. जर जुनी असेल तर, कारण की ती मशीन फ्री राहते, चालवायला सोपी जाते आणि ती जास्त जाम नाही राहत, तर तुम्ही त्याला विदाऊट ब्रश लावू शकता. आणि जर तुमची मशीन नवीन आहे आणि जर किंवा बेल्टवाली आहे, जी जुन्या पद्धती यायच्या पट्ट्यावाल्या या प्रकारच्या, तर त्याला तुम्हाला 1/12चीच लावा लागेल. आता 1/12मध्ये पण कुठली क्वालिटी घ्यायची ते महत्त्वाचं आहे खूप. ते आहे का, 1/12मध्ये भरपूर ठिकाणी आता रेट कॉम्पिटिशनमुळं कंपन्यांनी हलका माल बनवण्याला चालू केलेला आहे. या पद्धतीच्या अलग अलग मोठी तुम्हाला मार्केटमध्ये मिळतात. 800-1000 रुपयाच्यावर किंमत नाही. त्याच्यातही काही दुकानदार ते 800-1000ची मोटरही 1200-1400 विकतात. तर त्या नकली मोटर घेऊ नका. तर पिकोची टाईट मशीन आहे, जाम मशीन आहे, तर त्यासाठी तुम्ही चांगल्या क्वालिटीची दुकानदाराला सांगून किंवा आमची मशीन अशी आहे, त्याच्यामध्ये असा जामपणा आहे, त्या हिशोबाने आम्हाला मोटर द्या आणि तिचे ब्रश लवकर गेले नाही पाहिजे, तर तुम्ही चांगल्या क्वालिटीची मोटर घेऊ शकता. 1-2 फोटो मी तुम्हाला दाखवतो. तर ती मोटर तुम्ही घ्या. त्या मोटरचा फायदा असा आहे की तुम्हाला प्रत्येक वेळेस चक्का असा हाताने फिरवायचं काम नाही पडणार. ॲक्सिलेटर दिलं, डायरेक्ट कपडा पकडा, मशीन पुढं. आता ती जर मशीन तुमची फ्री झालेली आहे तर मग विदाऊट ब्रश मोटर घ्या, काही हरकत नाही. आता तुमची जर उदाहरणार्थ तुमच्याकडे फुल शटल मशीन जर आहे, फुल शटल मशीनचं सगळ्यात बेस्ट काम काय, ती घेतल्यापासून फ्री राहते. काही दिवस जाते जाम, नवीन 2-3 महिने, पण नंतर एकदम फ्री चालते. तिला तिन्ही मोटर लागतात, 1/12 पण लागते, 1/16 पण लागते आणि विदाऊट ब्रश पण लागते. आता याच्यापैकी कोणती घ्यायची? आता ज्यांचं काम घरगुती आहे, कधी नवच आहे, कधी प्रॉब्लेम आला तर चालवतात, म्हणजे हप्त्यातून महिन्यातून 1-2दा, तर त्यांच्यासाठी 1/16ची मोटर सगळ्यात बेस्ट. स्पीड कमी होत चालते, जास्त आवाज करत नाही आणि व्यवस्थित मोटर. त्याच्यामध्ये क्वालिटी येतात. अशी चायना नका घेऊ. चायनाचे समजा 400-500-600 रुपयेपर्यंत रेट राहतात. 1/16 जी तुम्हाला चांगल्या क्वालिटीची समजा इंडियन मोटर, ती येऊन जाईल तुम्हाला जास्तीत जास्त 1000 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीची. लोकल तर 700-800 रुपयाला ती मिळून जाते, पण ती नका घेऊ. दुकानदाराच्या विश्वासावर घ्या, कारण की तो सांगाल तुम्हाला, कारण की सर्व्हिस त्याला घेणे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता तुमची तीच मशीन जी आहे, तुम्हाला स्पीड जास्त पाहिजे आणि ताकदही पाहिजे, किंवा किती जाडा कपडा आला तर प्रॉब्लेम नको, तर तुम्ही 1/12 मोटर घ्या. त्याच्यामध्ये पण हलकी घेऊ नका, त्याच्यामध्येही भारी मोटर मिळतात या पद्धतीच्या, तर त्या घ्या. तुमच्या एरियात तुमच्या दुकानदाराला विचारून घ्या कोणती घेऊ, तर तीही तुम्हाला 1400-1500पर्यंत येऊन जाते. तिसरी मोटर राहिली आपली आता विदाऊट ब्रश. विदाऊट ब्रशमध्ये काय आहे, कॉम्पिटिशनमुळं जसं तुमच्या दोन्ही मोटरीमध्ये हलकं भारी आलेलं आहे, तसं याच्यातही हलकं भारी आलेलं आहे. ज्या लोकल मोटर येतात या पद्धतीच्या,
त्या लोकल मोटरमध्ये काय केलेलं आहे यांनी, पूर्णचे पूर्ण ॲल्युमिनियम भरलेलं आहे आणि तेही एकदम बारीक क्वालिटीचं. त्याच्यातही गेज राहतो. आता तुमचा भरपूर ब्रँड जे आहेत ते ॲल्युमिनियमच वापरतात, परंतु ते चांगल्या क्वालिटीचं वापरतात. आता याच्यामध्ये मोटरमध्ये घेताना तुम्ही सम्राट कंपनीची मोटर घ्या, कारण की तिचं जे रोटर आहे, रोटर म्हणजे जे फिरतं आतमधलं, ते प्युअर कॉपरचं आहे. त्याच्यामुळे त्या मोटरला क्वालिटी येते, ताकदही येते, स्पीडही येतो आणि ती चालवताना अटकत नाही, थांबत नाही. तर सम्राटची मोटर चांगली आहे. तुमच्या भागात जर कोणती वेगळ्या कंपनीची मिळत असेल चांगल्या क्वालिटीची, ती घ्या. दुकानदाराला विचारा, सांगतो तो. आणि तिची किंमत थोडी जास्त आहे, 1600-1800च्या रेंजमध्ये येऊन जाते. काही ठिकाणी कमी जास्त होऊ शकते आपापल्या एरियानुसार. आता त्याच्यामध्ये तुम्हाला जी हलकी मोटर येते ती आणि ओरिजिनल मोटर येते कशी, दोन्हीमधला डिफरन्स मी एकदा दाखवून देतो. फोटोमध्ये थोडं बहुत समजून जाईल, बाकी तुम्हाला टच अँड फील पाहिल्यावर समजून जाईल. हातात घेतल्यावर दोन वस्तू कशा हलक्या भारी आहे तेवढं नॉलेज तर कोणालाही कळतं. तर ह्या झाल्या तुमच्या 3 मशीन, 3 मशीनला 3 मोटर, हाफ शटल, फुल शटल, पिको. तर जर याच्यामध्ये काही अडचण असली तर कमेंट करा आणि विचारा, सांगतो मी. मेसेज करा, प्रत्येकाचा फोन उचलणं होत नाही. तसंही माझं चॅनल नवीन आहे, तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता कधी, काही अडचण. धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी.